हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर ना आता सकाळची वेळ झालेली आहे आणि हे दोघं जण ना खालती गेलेत सायकल चालवायला. थोडंसं रिदेशचं जरा आम्ही चेंज केलं आहे. मी दिनेशला बोलली तुला जसं टाईम मिळेल ना सकाळचा तसं त्याला घेऊन जात जा खालती. तर कधी ते लोक वॉकिंग करतात, कधी गार्डनमध्ये जातात, नाही तर मग कधी सायकल, असं काहीही. तर आता ना ते समोर गेले त्या तिकडे गौरी हॉलच्या इथे, तर मला दिसत आहेत तिकडून, तर ते आता सायकल चालवत आहेत. तर आता मी पण जाते आहे. तर मला जरा झाडू मारायची होती म्हणून मी पटकन आता सगळं झाडू वगैरे मारून घेतलं. तर बाकीची सगळी कामं अजून बाकी आहेत. तर चला आता मी पण जाते, कारण मला पण चालवायची आहे थोडीशी. जेव्हा घेतली होती ना तेव्हा फक्त मी एकदा चालवलेली, 1-2 राऊंड फक्त मारले होते. त्याच्यानंतर मी बसलेलीच नाही आहे सायकलवरती. तर त्यांना म्हटलं मी पण येते म्हणून. तर इथे चालवतो आहे तिकडे. चला चला कॉम्पिटिशन करा, कॉम्पिटिशन. चला चला कॉम्पिटिशन. हो हो हो. पळा 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 पळा, जा पटकन जा. बघ कसे टर्न मारतात दोघं, इकडे तिकडे, इकडे ना इकडे. हां जा जा, मला पकड, जा पकड पकड, जा, गो फास्ट रिदेश, फास्ट रिदेश, फास्ट 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 रिदेश. टर्न 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 रिदेश, टर्न. तर मी राऊंड मारले, म्हणजे एक बऱ्यापैकी एक 10 मिनटं तरी मी चालवली. बघ पाडली याने सायकल 1 मिनटा. तर सायकल चालवली मी 10 मिनटं चालवली. आणि सीट आहे ना आम्हाला थोडी कमी जास्त करावी लागते, म्हणजे सीट वरती होती. तर दिनेशला सांगितलं मला खालती करून, तर खालती गेली, चालवली. त्याच्यानंतर परत मग मला जरा वरच्या सीटवरती बघायचं होतं मला येते का, म्हणून मग परत वरती गेली हाईटला. तर मग जमली मला. तर म्हणून म्हटलं आता सीट हलवायचीच नाही, जशी आहे तशीच ठेवायची असं. चला मी आता दिनेश कंटिन्यू करतो आहे आणि मी जरा रिदेशकडे लक्ष देते आहे. चला रिदेशला जरा असं बोलावं लागतं, म्हणजे जरा फास्ट जातो तर मध्येच त्याला सांगावं लागतं बा हळूहळू. त्याच्यामुळे थोडंसं जरा त्याच्यामध्ये अजून स्टेबिलिटी यायला पाहिजे. बघू, हळूहळू जा. असंच गुड बॉय आहेस ना तू. हां गुड बॉय असतात ना ते हळूहळू चालवतात हा सायकल. हां तर चला रिदेश, तो बंद कर ना यार. रिदेश बघा किती मन लावून लसूण सोलतोय. किती सोलले एवढं सगळे रिदेशनं सोलले काय? हा इल्लट एवढं सगळे तू सोलले. रिदेश तू काय करतोय? लसूण लसूण सोलतो. मम्मी मी लसूण सोलतो. हा सोल ना यार, सोल सोल. तू आली डिस्टर्ब करायला. तर आज मुशीला काय बोलतात? बेबी शार्क. हां बेबी शार्क असं बोलतात त्याला, म्हणजे मुशीच बोलतात बहुतेक जरा. तर ती वाली फिश आणलेली आहे. मला माहिती नव्हतं कसं करायचं आहे, तर मी यूट्यूबलाच एक रेसिपी बघितली. तर सेम म्हणजे नॉर्मल आपलं जे गरम वाटण असतं ना कांदा खोबऱ्याचं, म्हणजे आमच्या पद्धतीने ते तसंच रेसिपी दाखवली होती. तर मी आता तसंच करणार आहे. तर आता इथे त्याची सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त मी फोडणीला घालणार आहे. तर लसूण सोलत होते ना, म्हणून मी जरा थांबलेली आणि इथे कुकर लावून घेतला आहे मी माझा. आणि हे डोश्याचं पीठ होतं, तर त्याचे डोसे मला वाटतं त्याचे 3 ते 4च बनतील, त्यामुळे मला भाकऱ्या पण कराव्या लागणार आहेत. तर चला आता हे पटकन आवरून घेते आणि मग नंतर पुढे कंटिन्यू करते. त्यांचं झालं का बघते. हे जेवढ्या झाल्यात तेवढं द्या. तर फायनली माझं बनवून झालेलं आहे रस्सा. इथे आता मी भाकऱ्या करायला घेतले. आणि आता रिदेश खालती गेला होता, तर रिदेश खातो आहे अंड. तर आता आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता रिदेश ना नख कट करून घेतोय. काय रे रिदेश, तुझी दाखव. अरे वा गुड बॉय. रिदेश ते उचल, टी शर्ट उचल, वर ठेव, वर टाक, वरती तिकडे. हा नीट टाक. वरती पडला खाली, उचल.
टी शर्ट उचल. नीट नाही टाकलं रिदेश टी शर्ट. रिदेश टी शर्ट. टी शर्ट हा वरती नीट. तिकडे वर वर म्हणजे तिकडे तिथे. हा जा. हा हा टाक. चढायची गरज नाही. टाक तिथेच. तर आता मी रिदेशला घेऊन थोडंसं बसलेली आहे. रिदेश पण आलाय. तर मी हे थोडंसं रीडिंगचं काढलेलं आहे. म्हणजे इंग्लिशच्या वर्कशीट आहे त्याच्यामध्ये ह्याच्या खालती. आणि हे स्पॉट द डिफरन्स आणि हे एक ब्रिलियंट ब्रेन ॲक्टिव्हिटी बुक म्हणून आहे. तर हे मी नाही घेतलेलं. हे त्या दिवशी घेतलेलं रिदेश असे पहिल्या पेजवरती. तर हे ना मी खोडणार आहे आणि त्याला परत करायला सांगणार आहे. हे आणि हे बघू त्याला समजतंय का. आणि हे चला टेबल ओपन कर रिदेश. ओपन कर टेबल. तर मी स्पॉट द डिफरन्स ना रिदेशसाठी घेते आहे. तर चला रिदेश सुरुवात करूया ना. घे घे. हे कोण आहे. बनी. कोण आहे. बनी. हे वाच. आर दीज बनीज. वाच. आर दीज बनीज exactly the same or can you spot two differences. हाँ, two differences. काय काय डिफरंट आहे ते बघ. रिदेशला हे जरा अवघड होतंय. त्याला मला पूर्ण प्रॉम्प्ट करावं लागणार आहे. रिदेश काय काय वेगळं आहे ह्याच्यात. काय काय वेगळं आहे. वेगळं काय आहे बघ. काय आहे वेगळं. पिंक. इयर बघ. पिंक पिंक पिंक. पटका नीट बघ. पिंक. हे सेम आहे मग वेगळं आहे ना. हे असं आहे मग नीट ना रिदेश. हा खाली बघ. खाली बघ. हा पिंक कलर आहे. हा कुठला कलर आहे. ब्लू. म्हणजे काय आहे वेगळं. काय आहे वेगळं. मग सर्कल कर. सर्कल कर. ओके. नेक्स्ट बघ काय आहे वेगळं. अजून काय आहे वेगळं बघ. चेक कर. वेगळं काय आहे. रेड आणि ब्ल्यू नोज आहे. दाबू नको ना. एकदम हलकं कर ना रिदेश. एकदम हलकं. हे वेगळं आहे. सेम आहे का हे. नो. बाकी बघ अजून काय आहे. दोनच आहेत ना. सगळं सेम आहे ना बघ. व्हाईट. आता नेक्स्ट. तर ह्याच्यामध्ये बघ हे कोण आहे. ह्या बियर मधले इकडे बघ. ह्या बियर मधले रिदेश बियर मधले 2 डिफरन्सेस शोधून काढ. मग विसरली कुठले होते डिफरन्स बघू. हा हे बघ दिसले. मम्मीला दिसले. चला पटकन बियर मधले डिफरन्स शोधून काढ. डिफरन्स बघ काय आहे वेगळं. नोज 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 सेम आहे. वेगळं काय. वेगळं काय बघ. टंग टंग. काय वेगळं. वेगळं म्हणजे काय मला सांग. टंग म्हणजे काय वेगळं. काय कलर. पिंक. आणि ते व्हाईट. सर्कल सर्कल कर. ओके. आणि काय वेगळं. आणि काय वेगळं. वेगळं काय आहे. टंग झालं. फिनिश. टंग आपण केलं. आता नेक्स्ट काय वेगळं. काय वेगळं. टम्मी. टम्मीच आहे ना ते. हा टम्मी काय आहे वेगळं. कलर वेगळा आहे. चला चेंज. हे सर्कल. वेट. सर्कल द लोअर केस ऑफ दी. थांब. वेट. नो लाईनीत. क्वेश्चन नंबर 1. क्वेश्चन नंबर 1. आज आपण हे पेज करूया एक. ओके. हे 3 नंबर पेज आणि 4 नंबर पेज. चल वाच. क्वेश्चन नंबर 1 वाच. रीड. सर्कल लोअर के. खाली बघ ना. के. खाली बघ. वाच. के. केस ऑफ बी. बी चं लोअर केस काय आहे. बी लोअर केस स्मॉल बी लोअर. इकडे वेट. पेन्सिल पकड हातामध्ये. LOWER
CASE लोअर केस काय आहे लोअर केस ऑफ बी बी चं लोअर केस काय आहे बी चं लोअर केस बी काय करणार सर्कल कलर द वास ट्राय कर CLOW clowns NOS nose RED red color the clown's nose red nose कुठे नोज कुठे नोज कुठे आहे क्लाउनचा नोज कुठे काय आहे नोजला कुठला कलर द्यायचा आहे रेड कुठला रेड कलर कुठे द्यायचा आहे रेड कलर कुठे नोजला कुठे नोजला जा कलर आण जा कुठे ठेवले हळूहळू तरी देश आता कंटिन्यू हसतोय मगासपासून चला झाला असून झाला हा चला नेक्स्ट कंटिन्यू कर बघ चला सुरुवात पटपट हे चालू आहे UN अरे गुड बॉय कोण आहे बघ व्हॉट इज युअर नेम चल वर ये मला सांग इकडे वरती रिदेश ये वर ये व्हॉट इज युअर नेम फिनिश काय फिनिश तर आता संध्याकाळची वेळ झाली आणि आता मी आम्हाला तिकडे जायचं आहे असं मुलांसोबत ह्याला घेऊन जाते मागे मी बोललेली पण अजून वेळ आहे तर अजून मला तयारी वगैरे करायची आहे आणि रिदेशला मी आता ग्रेप्स दिले त्याचा टाइमपास चालू आहे रिदेश तुला नको आहे आणि त्याला ग्रेप्स दिलेत आणि मला कॉफी प्यायची आहे तर आता माझी कॉफी होत आहे तर आता मी ती पिणार आणि त्याच्यानंतर मग तयारी करून आम्ही लोक निघणार आणि ह्याचं हे असं चालू आहे रिदेशचं पटकन घे प्लेट बाहेर चल तू माझ्यासोबत चल बाहेर चल नाही इथे तू खात नाही चल बाहेर हा चल बाहेर चल हा पाहायला लागलं चल घे ते तर आत्ताच आम्ही आलो रिदेश आणि आम्ही गेलेलो तर आता रिदेश थोडासा म्हणजे तिकडे जरा थोडासा असं किरकिर करत होता पण नंतर मग झाला थोडा नॉर्मल आणि आता इथे थोडंसं कपड्यांचं हे दिनेशने सगळं रिदेशचं कप्पा होता ना कपाटाचा तर ते सगळं अरेंज करून ठेवलं तर आता कपाटामध्ये लावायचं आहे आणि आता मी किचनमध्ये जाणार आहे कुकर लावायचा आहे मला दुपारचं जे जेवण आहे ते आहे फक्त आता भात लावणार थोडासा आणि मला भाकऱ्या करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर थोडंसं खाली पण जायचं आहे खाली म्हणजे स्मार्ट पॉईंटमध्ये जायचं आहे थोडं 2-3 गोष्टी घ्यायच्या आहेत त्याच्यामुळे तर चला आता आम्ही किचनमध्ये जाते पटकन रिदेश आता आम्ही इकडे आलेलो स्मार्ट पॉईंटला आणि ते ग्रीन जे दिसतंय ना ते गार्डनचा लुक आहे रात्रीचा तर ते नवीन केलं आहे सगळ्या लाईट्स लावलेल्या आहेत तिकडे ग्रीन त्यामुळे असं ते छान वाटतं ग्रीन आणि ते स्मार्ट पॉईंटचा जो एरिया आहे ना म्हणजे मधला पॅसेज तिथे काहीतरी ना काय माहिती काय फंक्शन आहे अजून म्हणजे अजून सुरू नाही झालं आहे वाटतं काहीतरी वुमन्स डे काय माहिती काय तर आता आम्ही चाललो आतमध्ये रिदेशला काय झालं रिदेशला फक्त गाडीवरून फिरायचं होतं आता आणि आम्ही लगेच आलो ना गाडी लावली ना म्हणून तो किरकिर करतो आतमध्ये जायचंय बाबू चल आतमध्ये जायचंय हा चल आतमध्ये जायचं ये हे बघ ते नाही का ते बोलत होतं पिवळं वरती डाग पाहिजे मग ते चांगलं असतं थांब बाबू बंद कर हे ना पिवळंवालं जास्तच डाग आहे पण त्याच्यावरती ना छोटाच घेऊया ना आपण इथे नारळ पाण्याची प्राइस आहे 45 पण छोटे बाबू कोकोनट कुठला घ्यायचा कुठला वाला हे काय आहे कोकोनट
घेतला चला चला चला. इथे तर कुठे दिसत नाहीये. हा येस. राजगिरा आटा, जवार आटा. हे काय थालीपीठ आटा. थालीपीठ फ्लोअर म्हणजे ते मिक्स ना. आता आम्ही आलो स्मार्ट पॉईंटला जाऊन कलिंगड घेतलं. त्याच्यानंतर हे एक कोकोनट वॉटर घेतलं. 45 रुपीजला आहे. म्हणजे बाहेर 55ला मिळतं, पण जरा साईज याची छोटी आहे, तर म्हटलं जाऊ दे. आणि रितेश तिकडे त्यांना हे स्टिकर लावायला पण देत नव्हता. त्यांना असं वाटत होतं की त्याचं काढून घेत आहेत त्याच्यामुळे. आणि काय घेतलं आणि कुरमुरे घेतले, म्हणजे नाचणीचे रागी कुरमुरे असे होते. फर्स्ट टाईम मी बघितले म्हणून मग मी ते घेतले रितेशसाठी. त्याच्यानंतर नाचणी घेतली पीठ बनवण्यासाठी, थोडी 1 किलो अशी घेतली. आणि तेल घेतलं कच्ची घाणीचं. आणि काय घेतलं अजून, काय घेतलं आपण, आणि चणे घेतले आपले खाण्यासाठी. ते रितेशला म्हणजे सगळ्यांना आवडतात, रितेशला पण आवडतात. आणि त्याच्यानंतर ते फ्लॅक्स सीड्स, ते मिक्स असतात ना सीड्स, पंपकिन सीड्स, फ्लॅक्स सीड्स, तर सनफ्लॉवर सीड्स, तर त्याचं ते मिक्स एक पॅकेट होतं. तर ते एक म्हटलं रितेशला पावडर बनवून देता येईल, त्याच्यामुळे ते एक घेतलं. बाकीचं सगळं काय सामान संपलं नव्हतं, फक्त ह्या अशा 4-5 गोष्टी होत्या, तेवढ्या फक्त घ्यायच्या होत्या. आणि त्याच्यानंतर नारळ घेतले, जेवणासाठी नारळ लागतात ना, त्याच्यामुळे तर ते 2 नारळ घेतले. तर चला आता व्हिडिओ आता मी इथे सेंड करते. रितेश कलिंगड घेऊन बसले. रितेश ठेवून द्यायचा आहे, तो ठेवून द्यायचा उद्या, टुमॉरो चला. हां चला, तर व्हिडिओ आता एंड करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चला आता मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग.